चला लक्ष द्या, पद्धतशीर काढू आपण याला. 35 मुलांच्या वर्गामध्ये कुणालचा शेवटून 7वा क्रमांक आहे. शेवटून म्हणजे खालून. हे बघा, इथून कुणालला जर घेतलंय आपण, कितव्या क्रमांकावर आहे तो? कितव्या आहे? हा कोण असेल? कोण आहे हा? कुणाल. आता मला एक सांगा, 7वे स्थान देण्यात आले, तर सोनालीला अग्रस्थानापासून 9वे आहे. समजा सोनाली जर वरून आली तर कितव्या स्थानावर आहे? 9व्या स्थानावर आहे. कोण? सोनाली. आता मला एक सांगा, एकूण कॅन्डिडेट किती? एकूण कॅन्डिडेट किती आपले? 35. 35 मधून 9 आणि 7 किती झाले? 16 काढून टाका. हे बघा, 35 मधनं समजा मी 16 काढले तर राहिले किती रे? किती राहिले? 19 राहिले. ओके. आता याच्यामध्ये 19 कॅन्डिडेट असायला पाहिजे ना? अरे हो की नाही? 19 कॅन्डिडेट असायला पाहिजे. पण 19 कॅन्डिडेटच्या मधला जो व्यक्ती आहे तो कोण आहे? कोण आहे? आपला पुलिकत आहे. येते लक्षात? त्यानेच म्हटलं पुलिकत अचूकपणे आहे, मग त्या दोघांच्या मध्ये आहे तो. आता मला एक सांगा, 19 मधला एक पुलिकत इथं मी लिहिला, तर एक जर गेला 19 मधला तर कॅन्डिडेट किती राहिले? 18ला 2 ने भागा, कॅन्डिडेट किती राहिले? म्हणजे 9 याच्या वर असेल, 9 याच्या क्लिअर. पूर्ण 35 झाले. आता पहा, 9 आणि हे किती? 7 16, 16 आणि हे 19, किती झाले? 35. येईल का लक्षात तुमच्या? हा. आता प्रश्न काय म्हणते पहा. ठीक आहे, तर पुलिकत पासून कुणालचे स्थान काय आहे? कुणापासून? पुलिकत पासून. हा पुलिकत आहे आणि इथे कुणाल आहे. येईल लक्षात? मग पुलिकत हा 1, 1च्या नंतर 9 म्हणजे 10, बरोबर आहे. हे किती झाले? पूर्ण 10 झाले ना. 10च्या नंतर त्याचा नंबर कितवा लागतो? 11वा नंबर लागतो. येईल लक्षात? म्हणजे उत्तर काय येईल आपलं? 11. ओके. चुकाचा काही चान्सच ठेवत नाही. हा, तुम्ही जर म्हणाल की सर याच्यातून हे मायनस काउंट केला, तो मायनस का बरं करायचा, इथं मायनस प्लस आहेच नाही, सर्वच दाखवले मी पूर्ण. 35च्या 35 एक कॅन्डिडेट दिसते तुम्हाला. ठीक आहे ना? चला लिहून 11 हे उत्तर येते.